नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो 1 रुपयातील पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे व कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण यापुढे मी तुम्हाला पीक विम्याविषयीची संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। मित्रांनो 1 रुपयातील पीक विमा फक्त या 16 जिल्ह्याला 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होणार आहे। तर मित्रांनो, राज्यातील 16 जिल्ह्यामध्ये 1 जूनपासून पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात आले होते। मात्र 16 जिल्ह्यामध्ये 75% पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात येणार होती। राज्यातील 16 जिल्ह्यामध्ये पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले होते। मित्रांनो, अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून 25% पीक विमा हा 21 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करणं अपेक्षित होते। मात्र पीक विमा आगामी रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो, राज्यातील पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यात 48,12,000 शेतकऱ्यांना 1,01,958,00,000 रुपये हे पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, पीक विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वितरित करण्यात पीक विमा कंपनीने सुद्धा सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे आतापर्यंत संबंधित पीक विमा कंपनीने 1900 कोटी रुपये देण्याची मागणी केलेली आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, यामध्ये कोणकोणते 16 जिल्हे आहे याविषयीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत व त्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी आहे त्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये 3,50,000 शेतकरी आहे आणि त्यांना पीक विमा रक्कम मंजूर झालेला आहे 155 कोटी। त्यानंतर मित्रांनो, 2 नंबर जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण शेतकऱ्याची संख्या आहे ज्यांनी पीक विमा भरले त्या शेतकऱ्यांची संख्या आहे 16,921 आणि मंजूर झालेले आहे 88 लाख रुपये। त्यानंतर मित्रांनो, अहमदनगर जिल्हा 3 नंबरला, त्यामध्ये मित्रांनो 2,31,831 शेतकऱ्यांनी पीक विमा हा भरलेला आहे आणि त्यांना मंजूर झालेला आहे 160 कोटी 28 लाख रुपये मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो टोटल 1,82,534 लोकांनी पीक विमा हा भरलेला आहे आणि तिथं मंजूर झालेला आहे 1,11,000 कोटी 41 लाख रुपये मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ही 40,406 आणि त्यांना मिळणार आहे मित्रांनो 74 लाख रुपये। तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील टोटल शेतकरी आहे 98,372 आणि त्यांना मिळणार आहे 22 कोटी 4 लाख रुपये। त्यानंतर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात अधिक आहे, कारण मित्रांनो 7,70,574 शेतकऱ्यांनी पीक विमा हा भरलेला होता व बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रक्कम म्हणजे 2,241 लाख रुपये ही मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या 40,406 आणि मिळण्याची रक्कम म्हणजे 74 लाख रुपये। त्यानंतर मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या 58,372 आणि रक्कम मिळणार आहे 22 कोटी 4 लाख रुपये। त्यानंतर मित्रांनो, बीडमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एवढे शेतकरी आहे। त्यानंतर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या 36,358 आणि मिळणार आहे 28 कोटी 39 लाख रुपये। त्यानंतर मित्रांनो, 4,58,720 मिळणारी संख्या म्हणजे 2,18,000 कोटी एवढी आहे। त्यानंतर मित्रांनो, अकोला जिल्ह्याची संख्या 1,77,253 आणि मिळणार आहे 97 कोटी 29 लाख रुपये। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आहे मित्रांनो, कारण इथं कमीत कमी तुम्ही पाहू शकता मित्रांनो 228 एवढी लाभार्थी शेतकरी आहे आणि मिळण्याची रक्कम 13 लाख रुपये आहे। म्हणजे 228 लोकांनी तिथे फॉर्म भरला होता। जालन्यामध्ये मित्रांनो 3,70,665 मिळणारी रक्कम 1 कोटी 60 लाख 48 लाख एवढी आहे। तर तुम्ही टोटल माहिती इथं पाहू शकता। तर माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र।